कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांची भक्ती ही आपल्यापुरतीच असावी। श्री गजानन महाराजांची भक्ती ही जगाला दाखवण्यासाठी नाही, ती फक्त महाराजांमध्ये आणि आपल्यामध्येच असावी। महाराज सर्व काही जाणतात की कुठला भक्त एकनिष्ठ आहे किंवा कुठला भक्त दिखाव्याची भक्ती करतो, हे सर्व काही महाराज जाणतात। त्यामुळे आपल्या भक्तीचे कधीही आपण अहंकार करायला नको किंवा जगाला दाखवण्यासाठी आपण भक्ती करायला नको। महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ राहूनच आपण भक्ती जर का केली तर महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच माहिती बघणार आहोत। महाराज आपल्या भक्तांना कसं ओळखतात किंवा महाराज आपल्या भक्तांना कसं जाणतात। आपली जी भक्ती आहे ती एकनिष्ठ आहे का, ती भक्ती फक्त दिखाव्याची आहे, हे फक्त महाराजांनाच कळते। ते इतर बाहेर लोकांना कळू शकत नाही। ती भक्ती जी आहे ती फक्त महाराजांनाच कळते। ती भक्ती महाराजच समजू शकतात की हा माझा एकनिष्ठ भक्त आहे का, हा फक्त दिखाव्यापुरतीच भक्ती करतो किंवा काही जर का परिस्थिती आली तर हा विचलित होतो का, हे सगळं काही महाराजच जाणतात। त्यामुळे जो भक्त महाराजांची अतिशय शांत मनाने स्थिर मनाने साधना करतो, भक्ती करतो, तो भक्त कधीही विचलित होत नाही। म्हणजे कसली जरी परिस्थिती असली तरीसुद्धा तो भक्त विचलित होत नाही। त्या भक्ताच्या जीवनामध्ये चांगली परिस्थिती असो किंवा वाईट परिस्थिती असो, तो भक्त महाराजांशी एकनिष्ठ असतो। महाराजांची सेवा कधीही चुकू देत नाही। महाराजांची जी नित्यसेवा आहे, म्हणजे मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं आहे की जे गजानन भक्त आहेत ती महाराजांची नित्यसेवा करतात। म्हणजे रोज नित्यसेवेमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचं एका अध्यायाचं वाचन करतात। आणि मी तुम्हाला खरंच सांगते की श्री गजानन विजय ग्रंथाचं जर का एक अध्यायाचं वाचन आपण रोज केलं तर आपल्या ज्या काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील शक्य व्हायला सुरुवात होतात। महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहते। महाराजांचा कृपाप्रसाद सदैव आपल्यावरती राहतो। त्यामुळे नित्यसेवेमध्ये रोज श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचण्याला सुरुवात करा। जे आत्तापर्यंत वाचत नसतील त्यांच्यासाठी सांगते की श्री गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय तुम्ही नित्य नियमाने वाचन करा। श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर रोज एक अध्यायाचं वाचन करायचं। म्हणजे 21 अध्याय संपल्याच्या नंतर परत एका अध्यायाला सुरुवात करायचं। म्हणजे पारायणामध्ये कधी खंड पडू द्यायचा नाही। आणि एका अध्यायाचं वाचन करायला खूप काही असा वेळ लागत नाही। अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये जे खूप रोज वाचतात त्यांना माहिती असेल की अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये जे छोटे छोटे अध्याय आहेत ते 10 मिनिटामध्ये देखील वाचन पूर्ण होतात। त्यामुळे नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करा। आता ज्यांच्याकडून श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करणं होणार नाही त्यांनी काय करावं, तुम्ही 52चं वाचन करू शकता, स्तोत्राचं वाचन करू शकता किंवा तुम्ही महाराजांचं चिंतन नामस्मरण सतत करू शकता। आता असेही भक्त असतात की त्यांच्याकडून श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करणं होणार नाही किंवा नित्यसेवेमध्ये एक अध्यायाचं वाचन करणं होणार नाही किंवा 52 वाचणार नाही, स्तोत्र वाचणार नाही, परंतु सतत त्यांचं महाराजांच्या प्रति चिंतन चालू असते। म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते की चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा। तर सतत महाराजांचं चिंतन त्यांचं चालू असते आणि प्रत्येक गोष्ट ते जे काही करतील ते महाराजांना समर्पित करतील। आणि महाराज सगळं काही बघतात, महाराज सगळं काही जाणतात की हा भक्त माझा कसा भक्त आहे, म्हणजे एकनिष्ठ भक्त आहे का, समर्पित भक्त आहे का, या भक्ताच्या भावना कशा आहेत। म्हणजे जो श्री गजानन महाराजांचा भक्त असतो त्याला आपण पब्लिसिटी ज्याला म्हणतो किंवा ज्याला श्रेष्ठत्व म्हणतो ती घ्यायची त्याला इच्छा नसते। तो अतिशय शांत असतो, स्थिर असतो, स्थिर मनाने महाराजांची भक्ती करतो। भक्तामध्ये अहंकार नसतो, त्या भक्तामध्ये द्वेष नसतो कुणाच्या विषयी। तो भक्त अतिशय संयमशील असतो, त्याच्यामध्ये क्षमा करण्याचा देखील गुण असतो आणि तो एकांतवास जास्त त्याला प्रिय असतो। म्हणजे एकांतामध्ये राहून महाराजांचं चिंतन करणे, भक्ती करणे त्याला जास्त आवडते। हा महाराजांचा एकनिष्ठ भक्त असतो आणि महाराजांना हा असाच भक्त आवडतो की जो सदैव माझ्याशी एकनिष्ठ आहे। म्हणजे असा एखादा भक्त असतो की तो बाहेरून त्याची भक्ती काय आहे हे बाहेरच्या जगाला कळते की हा भक्त भक्ती करत आहे किंवा हा खूप एकनिष्ठ भक्त आहे, महाराजांचा भक्त आहे, हे बाहेरच्या जगाला दिसते। म्हणजे त्याला तसा गवगवा करण्याची इच्छा असते, परंतु असा भक्त महाराजांना प्रिय नसतो। महाराजांना असाच भक्त प्रिय असतो की ज्या भक्ताच्या मनामध्ये अत्यंत साधेपणा आहे, साधेपणाने शांतपणे महाराजांची साधना करतो, असाच भक्त महाराजांना प्रिय आहे। त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना आपल्यामध्ये बदल जर का व्हायला
सुरुवात झाली, चेंजेस व्हायला सुरुवात झाली, म्हणजे आपल्यातला जो अहंकार आहे, मी पण आहे, की मी काहीच करत नाही, सगळं काही महाराजच करतात, हे सगळं काही महाराजांचंच आहे आणि महाराजांमुळेच मी जिथे आहे तिथे मी महाराजांमुळेच आहे, महाराजांचीच कृपा माझ्यावरती आहे. तो जो काही काम करेल, कर्म करेल, तो सगळं काही महाराजांना समर्पित करेल, असाच महाराजांना भक्तप्रिय आहे. महाराजांच्याबद्दल अत्यंत प्रेम मनामध्ये ज्या भक्ताच्या असेल असाच भक्त महाराजांना प्रिय आहे. मग तुमच्याकडून पारायण करणं नाही झाले तरीसुद्धा चालेल, परंतु महाराजांचं चिंतन सतत मनामध्ये असायला हवं. महाराज सतत आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये महाराज असायला हवेत. असाच भक्त महाराजांना प्रिय आहे आणि अशा भक्ताची महाराज कधी कधी परीक्षा देखील घेतात. परीक्षा अशी होते की महाराज बघतात की हा भक्त खरंच माझ्याशी एकनिष्ठ आहे का. तर भक्तीमध्ये परीक्षा देखील होत असतात. म्हणजे आत्तापर्यंत असे कुणीही भक्त नसतील की त्यांची भक्तीमध्ये परीक्षा झाली नाही. म्हणजे आपली भौतिक परीक्षा नसते, म्हणजे आपल्या आता व्यवहारामध्ये आपल्याला अपडाऊन्स येतील किंवा कुठला रिलेशन आपलं तुटेल, कोणासोबत चांगले संबंध असतील ते तुटतील, हे झालं एक भौतिक जगाचं. परंतु आपली आध्यात्मिक, आपली भक्तीची देखील महाराज परीक्षा घेतात की आपल्या भक्तीमध्ये काहीतरी अडचण निर्माण होईल, आपल्याला शेगावला जायचं आहे, त्यामध्ये अडचण निर्माण होईल, महाराजांचा जास्तीत जास्त विरह आपल्याला वाटायला लागेल, तेव्हा ती एक महाराजांची परीक्षा असते, ती भक्तीची परीक्षा असते, ती एका भक्ताची परीक्षा असते आणि ती महाराज घेत असतात. म्हणजे महाराज तोलून मापून सराखून बघतात की हा भक्त खरंच एकनिष्ठ आहे का, माझ्यासाठी योग्य आहे का. आणि अशा भक्ताची परीक्षा जेव्हा होते आणि अशा भक्त जेव्हा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो, त्या भक्ताची जी भक्ती आहे ती महाराजांपर्यंत पोहोचते आणि हा सगळं काही जाणतात की हा खरंच भक्त माझ्याशी एकनिष्ठ आहे, याची भक्ती माझ्याशी एकनिष्ठ आहे आणि हा खरंच माझा भक्त आहे. आणि अशा भक्तावरती महाराजांची कृपा दृष्टी सदैव राहते. महाराज सदैव त्या भक्ताच्या सोबत राहतात. त्यामुळे आपण भक्ती करत असताना आपण देखील काही गोष्टी आपण आपल्या ज्या आहेत मनाच्या त्या कंट्रोल कराव्या. प्रत्येक गोष्टीवरती आपलं कंट्रोल असायला हवं. आपल्या वाणीवरती, आपल्या बोलण्यावरती आपलं कंट्रोल असायला हवं. आपल्यामुळे कुणाला कधी मन दुखणार नाही किंवा आपल्या वागण्यातून तशी समोरच्याला जाणीव होणार नाही, याबद्दल देखील आपण नेहमी करता सतर्क असायला हवं, सावधान असायला हवं की आपल्यामुळं कधीही कुणाला काही प्रॉब्लेम होणार नाही. जीवन जगत असताना अपडाऊन्स येतात, प्रत्येक गोष्टीमध्ये अपडाऊन्स येतात, रिलेशनमध्ये किंवा व्यवहारामध्ये, पैशामध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये अपडाऊन्स येतात. परंतु महाराजांची जी एकनिष्ठ भक्ती आहे ती आपल्या चित्तातून कधीही ढळायला नको, महाराज आपल्या मनातून कधीही जायला नकोत. एवढीच महाराजांकडे प्रार्थना करायला हवी की प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या मनातून तुमची जी भक्ती आहे ती कधीही जायला नको, ती कधीही विसरायला नको. तुमच्या चरणापासून, तुमच्या मायेपासून तुम्ही मला कधीही दूर लोटू नका. माझ्यावरती सदैव तुमची कृपादृष्टी राहू द्या. मग ती परिस्थिती कशी असो, माझ्या मुखातून तुमचं नाव कधी जायला नको, माझ्या मनातून, हृदयातून तुम्ही कधी जायला नको. एवढीच प्रार्थना आपण महाराजांना करायला हवी. परिस्थिती ही नेहमी करता बदलत राहणार आहे. परिस्थिती ही कधीही कुणाच्या जीवनामध्ये सारखी नसते, सेम नसते. त्यामुळे नेहमी करता हीच प्रार्थना महाराजांकडे असावी की महाराज कधी कशीही परिस्थिती असो, परंतु तुम्ही माझा कधी हात सोडू नका, मला कधीही दूर लोटू नका. आणि महाराज सर्व काही जाणतात, महाराजांना सगळं काही दिसते. त्यामुळे अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने त्यांची सेवा करा, महाराजांची भक्ती करा. भक्ती ही जगाला दाखवण्यासाठी कधीच करू नका. भक्ती ही आपल्यापर्यंत सीमित ठेवा. आपण काय करत आहोत, आपल्या भक्तीमध्ये आपण काय करत आहोत, म्हणजे आपण नामजप करत आहोत, आपण पारायण करत आहोत की आपण दुसरी कुठली महाराजांची सेवा करत आहोत, या सेवेविषयी कधीही कुणाला काहीही कळता कामा नये. आपली भक्ती ही आपल्यापर्यंतच असावी आणि महाराजांपर्यंतच असावी. त्यामुळेच महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.